नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत नॉनव्हेजची एक नवीन रेसिपी शेअर करत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असं वाम माशाचा फिश फ्राय। अगदी करायला सोपा आहे, खायलाही खूप टेस्टी लागतात। तसेच ज्यांना फिश आवडतात त्यांना तर हे सांगायची गरजच नाही। बघा किती छान दिसत आहे ना। अगदी कमी वेळेत चटपटीत असा आपला फिश फ्राय हा तयार होतो। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी वाम मासा आणला होता, त्याचे छोटे काप करून आणलेले होते। त्यानंतर ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी हे व्यवस्थित निथरून घ्यायचं आहे। यावर आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, हळद, तसेच 1 चमचा धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। फिश आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आहेत। त्यानंतर आपण यावर मस्त असं अद्रक लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण यावर 1 लिंबू पिळून घेणार आहोत। लिंबू आपल्याला 1 पूर्ण पिळायचा आहे, जेणेकरून फिशला चव ही खूप छान येईल। लिंबू जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोकम वापरलं तरीही चालेल। 1 पूर्ण लिंबू मी पिळून घेत आहे। त्यानंतर आपल्याला यावर थोड्या बिया पडल्या होत्या, त्या मी काढून घेत आहे। आता आपल्याला हाताच्या साहाय्याने सगळ्या फिशला हे मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही फिश फ्रायचा मसाला वापरला तरीही चालेल। हाताच्या साहाय्याने आपण सर्व फिशच्या पीसला व्यवस्थित असा मसाला हा लावून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवून देऊ। फिश तुम्ही जेवढे मॅरिनेट छान कराल तेवढी तुमची फिश खायला टेस्टी लागतात। या ठिकाणी मी जवळजवळ 20 मिनिटं झाकण ठेवून साईडला ठेवून दिलेले होते। त्यानंतर आपण आता फिशला आपल्याला फ्राय करायचं आहे। त्यासाठी मी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट, धना जिरा पावडर आणि पाव चमचा हळद घातली आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताच्या साहाय्याने आपण सर्व रव्यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करू। या ठिकाणी तुम्ही फिश फ्रायचा मसाला घातला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला हे फिशचे पीस या रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। मस्त असं दाब देऊन आपल्याला चारी बाजूने फिश हे व्यवस्थित रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहे। त्यानंतर तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे। सर्व फिश आपल्याला अशाच प्रकारे मॅरिनेट करायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व असे रव्यामध्ये घोळवून घेत आहे। जेव्हा तुम्हाला फिश खायचे असतात त्यावेळेस तुम्ही 10 ते 15 मिनिटं आधी फिश फ्राय करा। मस्त क्रिस्पी अशी फिश फ्राय आपले तयार होतात। तव्यावर मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की लगेचच आपल्याला फिश त्यावर ठेवून घ्यायचे आहेत। दोन्ही साइडनी मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही शिजण्यासाठी यावर झाकणही ठेवू शकता, पण या ठिकाणी मी झाकण ठेवलेलं नाही, कारण हा फिश शिजायला जास्त टाइम लागत नाही। दोन्ही साइडनी मस्त असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अगदी 4 ते 5 मिनिटात फिश आपला शिजला जातो। बघा दोन्ही साइडनी किती छान असे क्रिस्पी भाजले आहेत। हे फिश गरम गरम खायला खूप टेस्टी लागतात। त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस खायचे असेल त्यावेळेसच तुम्ही फिश फ्राय करायला घ्या। तोपर्यंत मस्त असं फिश हे मॅरिनेट होऊ द्या। बघा तुमची फिश हे खायला खूप टेस्टी लागतील। लिंबू तुम्हाला जेवढा जास्त पिळता येईल तेवढा तुम्ही जास्त पिळा। लिंबाने फिशला मस्त असे आंबट चव येते, त्यामुळे फिश खायला खूप छान लागतो।
आपले फिश फ्राय हे तयार झालेले आहे. आपण हे काढून घेत आहोत आणि नंतर दुसरे फिश फ्राय त्यावर आपण फ्राय करण्यासाठी ठेवून देणार आहोत. बघा किती छान दिसत आहे. क्रिस्पी असे फिश फ्राय आपले तयार झालेले आहे. अगदी करायला सोपे आहे आणि साहित्य जास्त काही लागत नाही आणि पटकनही तयार होतात. तर कशी वाटली फिश फ्रायची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.